दरम्यान या मुद्द्यावरून विधान भवनामध्ये सुद्धा गदारोळ झालेला पाहायला मिळाला। शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचे प्रतिनिधी विधिमंडळामध्ये एकमेकांच्या विरोधात थेट भूमिका घेताना दिसले। सभापती महोदय, काय 100 पोलीस साध्या वेशातले चौथ्या माळ्यावर, म्हणजे ही मोगलाई आहे का? आम्ही मंत्री आहोत, आमदार आहोत, 4 लाख लोकांच्यातनं निवडून आलेले, एवढा माजुरीपणा केला। त्या गोंधळात सभापती महोदया काय लागलं मला माहित नाही। माझ्या शर्टावर रक्त, जे सदस्य माझ्याबरोबर होते संदीप मांडवे त्यांच्या शर्टावर रक्त, माझ्या बॉडीगार्डच्या लक्षात आल्यावर त्यानं रुमाल काढून मला दिला। साताराचे पोलीस अधीक्षक आणि संबंधित ज्यांनी लोकांना ढकलाढकली केली, जखमी केलेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मतदानाच्या प्रक्रियेपासून वंचित ठेवलेलं आहे, त्यांचं सरकारने निलंबन करावं असे मी निर्देश देत आहे। आता याच्यानंतर बोला, पुढे काय असेल तर चला। कशासाठी भारतीय जनता पक्षावर ब्लेम करता? ही सगळी परिस्थिती सभापती महोदय जोपर्यंत सभागृहाच्या समोर येत नाही, त्याची चौकशी होत नाही, तोपर्यंत अशा पद्धतीची कारवाई करणं उचित नाही। या सगळ्या परिस्थितीमध्ये अशा पद्धतीची भूमिका घेणं योग्य नाही। आणि सभापती महोदय एक आहे, सभापती महोदय या एसपीचं जे आपण निलंबन केलंय त्याला तातडीने स्थगिती देण्याची आवश्यकता आहे। साताऱ्यामध्ये महायुतीतला भारतीय जनता पार्टीचा एकूण आकडा हा इतरांपेक्षा जास्त होता आणि त्यातच शिवसेना आणि राष्ट्रवादी युती म्हणून त्यांच्या समोर होती। असं असताना हा नक्की वाद आहे तरी काय ते आपण समजून घेऊया। सातारा जिल्हा परिषदेमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीनं युती केली, त्यांनी 65 पैकी 35 जागा मिळवून बहुमत प्राप्त केलं। तर त्यांच्या समोर लढायला मैदानात उतरलेला भारतीय जनता पक्ष हा 27 जागांसह सर्वात मोठा पक्ष म्हणून स्थापित झाला। साताऱ्यामध्ये बहुमताच्यासाठी 33 सदस्यांच्या पाठिंब्याची गरज होती आणि याच दरम्यान खेळ सुरू झाला। राजकारणातल्या या खेळात अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी भाजपानं 6 सदस्य फोडत आपला अध्यक्ष बनवला। त्याचा संताप हा साताऱ्यातल्या शिवसेनेच्या नेत्यांना आला। भाजपानं शिवसेनेचे 2 आणि राष्ट्रवादीचे 3 सदस्य फोडले। भाजपानं एका अपक्षाचाही पाठिंबा मिळवला आणि साताऱ्यातल्या अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली। इतर 2 सदस्यांना पोलिसांनी मतदानापासून रोखलं असा आरोप शिवसेनेकडून या दरम्यान करण्यात आला। साताऱ्याचा वाद विधान परिषदेमध्येही गाजला। त्यानिमित्तानं जयकुमार गोरे विरुद्ध शंभूराज देसाई असं चित्र दिसून आलं। या वादात नीलम गोरे यांनी उपसभापती या नात्याने एक आदेश दिलाय। तो आदेश काय आहे ते पहा। नीलम गोरे यांनी सातारा पोलीस अधीक्षकांना तात्काळ निलंबित करण्यात यावं असं म्हटलेलं आहे। इतकंच नाही तर जिल्हा परिषदेच्या आवारातील सीसीटीव्ही उपलब्ध करून द्या असंही नीलम गोरेंनी सांगितलंय। विभागीय आयुक्तांनी स्वतः या प्रकरणामध्ये लक्ष घालावं असे आदेश नीलम गोरे यांनी दिले आहेत। या वादामध्ये भारतीय जनता पार्टीचे नेता स्थानिक आमदार जयकुमार गोरे यांनी काय भूमिका घेतली आहे तेही लक्षात घ्या। शंभूराज देसाई, मकरंद पाटील हे मंत्री जिल्हा परिषदेच्या आवारात का गेले असा थेट सवाल जयकुमार गोरे विचारतायत। देसाई, पाटील या मंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश का मोडले असाही त्यांचा सवाल आहे। वस्तुस्थिती समजून न घेता चर्चेवर आधारित एसपींच्या निलंबनाचे आदेश कसे काय दिले जाऊ शकतात हा प्रश्न जयकुमार गोरे विचारतायत। जिल्हा परिषद निवडणुकीच्या दरम्यान कायदा सुव्यवस्था मोडली गेली त्याला जबाबदार कोण असाही प्रश्न जयकुमार गोरेंचा आहे। पोलिसांना शिवीगाळ का केली गेली असंही विचारतायत जयकुमार गोरे। पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाचे आदेश स्थगित करण्याची मागणी जयकुमार गोरे यांनी केली आहे। जिल्हा परिषद आवारामध्ये 5000 कार्यकर्ते कोणाच्या आदेशाने आले होते असा त्यांचा शंभूराज देसाईंना सवाल आहे।